हाय, हॅलो, नमस्कार. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे आणि प्लसमध्ये चतुर्थी पण रुद्र आणि रुद्रचे पप्पा संडे असल्यामुळे अजूनही झोपलेले आहेत. म्हणून मी उठली पटापट. म्हटलं घरातली कामं आवरते, जोपर्यंत हे लोक झोपलेत तोपर्यंत माझी लादी झाडू वगैरे सगळी कामं होऊन जातील. मग मी पटापट झाडू वगैरे मारायला घेतली. लगेच म्हटलं लादी पण पुसून घेते झाडू मारून, कारण आज चतुर्थी पण आहे. मला देव वगैरे पण धुवायचे आहेत. अजून मी आंघोळ नाही केली. सो पटापट आधी लादी पुसून घेतली. आणि रुद्रच्या पप्पांचे जे मित्र आहेत त्यांनी नारळ दिले होते, पण ते सोलावे लागतात. सोलायला भयंकर मेहनत लागते, कारण ते सोलून नाही मिळते. ते वाडीतून आणले डायरेक्ट. म्हणून लादी पुसून झाली आणि लगेच मी आंघोळ वगैरे करून घेतली. मग देवपूजा करायची आहे म्हणून देववार वगैरे छान क्लिनिंग करून घेतला. देव वगैरे छान धुवून घेतले स्वच्छ. तसंच लगेच देवपूजा वगैरे करून घेतली. भूक इतकी लागली, कारण की सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही, कंटिन्यू कामच करते. सो म्हटलं एका साईडला लगेच चहा ठेवते उकळत, आणि दुसऱ्या साईडला मी पटकन म्हटलं मशीनला कपडे लावते. मग दुसरं पण काम होतं. मग पटापट मी मशीनला कपडे लावले आणि इकडे चहा आपला उकळतोच आहे. सो पटापट कामं आवरली, म्हणजे थोडा वेळ तरी आराम करायला आपल्याला मिळतो. म्हणून पटापट सकाळी उठल्या कामांच्या मागे लागली. त्याच्यानंतर इथे चहा छानपैकी उकळला आहे आपला, त्याच्यामध्ये दूध टाकलं. हा बघा, चहा आपला मस्त रेडी आहे. सो आता मी खाऊन घेते. अवतार तर तुम्ही माझा बघाल काय झाला आहे तो, पण काय करणार. आधी म्हटलं सकाळी उठल्यापासून कामं असतात ना. इथे मी चहा घेतला, काळा खजूर आणि ड्रायफ्रूट्स, आणि चहात खायला टोस्ट मला खूप आवडतात. सो म्हणून मला ते खावं लागतात. अवतार तर फार बेकार झालेला आहे, पण आधी म्हटलं पेटपूजा करून घेऊया, नंतर तयारी करूया. मग मी पटापट चहा आणि टोस्ट खाऊन घेतले. त्याचबरोबर काळा खजूर मी जास्त नाही खात, 2 ते 3 हार्डली 2 ते 3 पीस घेते, तेवढे खाल्ले. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट 2-3 घेतले, ड्रायफ्रूट खाल्ले. हे माझं डेलीचं रोजचं सकाळचं रुटीन आहे, जे मी प्रेग्नेन्सीपासून फॉलो करते. की सकाळी काळा खजूर आणि थोडे ड्रायफ्रूट. त्यानंतर लगेच मी टॅबलेट्स वगैरे घेऊन टाकले, माझे जे रेग्युलर माझे टॅबलेट्स असतात ते. आणि त्यानंतर म्हटलं नारळ पाणी पिऊया, थोडं थकवा आला आहे, थोडं विकनेससारखा वाटत होता. मग मी नारळ फोडायला घेतला. इथे एवढ्या मेहनतीनंतर फायनली नारळ सोलला गेला. त्याच्यानंतर मग त्याचा खून केला म्हणजेच होल पाडलं. तर होल पाडल्यानंतर नारळ पाणी भयंकर गोड होतं. ते म्हणतात ना, मेहनतीची फळ नेहमीच गोड असते, तसं नारळ पाणी मला भयंकर गोड लागलं. त्यानंतर थोडा वेळ म्हटलं पडते, आणि लगेच थोडा वेळ लगेच कसा टाईम जातो कळतच नाही. दुपारच्या जेवणाचं टायमिंग होत गेलं. इकडे दुपारच्या जेवणाचं स्वयंपाकाची तयारी करत होते, तितक्यात रुद्र उठला. रुद्र म्हणाला मला पास्ता बनवून दे मम्मी. मग इकडे आमच्या साहेबांना मी मस्त पास्ता बनवून दिला. त्यानंतर मग साहेब आमचे मस्त लॅपटॉप काढून बघू शकता तुम्ही, पप्पांची कॉपी करतोय. सो तुम्हाला कसा वाटला आजचा मिनी व्लॉग? चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की